एकेकाळी गोव्यामध्ये काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांची सद्दी होती। मात्र काळासोबत इतर राष्ट्रीय राजकीय पक्षांनी गोव्यात स्थान निर्माण केलं। आज गोव्यात भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आप आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत। त्यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी होणार आहे। दरम्यान निवडणूक प्रचारात आता काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। पाहुयात हा खास रिपोर्ट। गोवा निवडणुकीत आप अर्थात आम आदमी पार्टी दुसऱ्यांदा नशीब आजमावतीये। 2017च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला गोव्यात भोपळाही फोडता आला नव्हता। मात्र गेल्या 5 वर्षात केजरीवाल यांच्या पक्षाने गोव्यात आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय। यावेळच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पक्षाने कंबर कसली आहे। आपचे सर्वेसर्वा स्वतः अरविंद केजरीवाल हे 3 दिवस गोव्यात ठाण मांडून बसले। गोव्यातील राजकारणात पक्षांतर ही नेहमीचीच बाब झाली आहे। कधी कोणता नेता पक्षांतर करेल याचा काही नेम नाही। निवडणूक निकालानंतर सत्तेसाठी होणारी आमदारांची फोडाफोडी गोवेकरांसाठी काही नवीन नाही आणि या मुद्द्यावरून केजरीवालांनी भाजपा आणि काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल केलाय। या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं आवाहन केजरीवाल यांनी मतदारांना केलंय। अभी तक गोवा में क्या था, जितने भी ऑप्शन थे सारे करप्ट थे। सो करप्शन वाज नॉट एन इशू। इसको दो तो भी करप्शन रहेगा, इसको दो तो भी करप्शन रहेगा, इसको दो तो भी करप्शन रहेगा, और अंतबंध में सारे वोट जमा होकर बीजेपी के घर चले जाते थे। सारे वोट, सारे एमएलए चाहे इस पार्टी से जीते चाहे इस पार्टी से, सारे बीजेपी में चले। इसे बदलना पड़ेगा और गोवा के लोग इसे बदलना चाहते हैं। गोवा के लोग तंग आ चुके हैं, अपनी पार्टियों से भी अपने नेताओं से थक गए हैं। आम आदमी पार्टीने गोव्यावर लक्ष केंद्रित केलंय, तर काँग्रेस पुन्हा एकदा आपलं स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे। काँग्रेसने भाजप सोबतच आम आदमी पक्षालाही प्रचारात टार्गेट केलंय। आपचा प्रचार ढोंगी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे। आपने आपल्या उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलंय। या मुद्द्यावरूनही काँग्रेसने केजरीवालांचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। एक तरफ तो बोलते हैं कि उनका कोई आदमी भागेगा नहीं, दूसरी तरफ एफिडेविट ले रहे हैं। ये कैसा विरोधाभास है? हमने, राहुल गांधी जी ने तो एक नई शुरुआत की है और वो शुरुआत है जनता से वचन की। हमारा वचन जनता से है, गोवा के लोगों से है कि राजनीति में तटस्थ रहना, विचारधारा पर टिके रहना, ईमानदारी से काम करना और ऐसे ही उम्मीदवार उतारना। गेल्या वेळच्या निवडणूक निकालानंतर काही काँग्रेसचे आमदार भाजपला जाऊन मिळाले होते। त्यामुळे सर्वाधिक आमदार निवडून आले असतानाही काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली होती आणि नेमका हाच मुद्दा पुढे करून आपने काँग्रेस विरोधात प्रचार सुरू केलाय। काँग्रेसचे आमदार निवडणुकीनंतर इतर पक्षात जातात अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली आहे। तर आम आदमी पक्षाच्या निर्मितीवेळी असलेले नेते आज कुठे आहेत असा सवाल काँग्रेसने केलाय। योगेंद्र यादव, कुमार विश्वास हे नेते एकेकाळी आपमध्ये होते, मात्र आज ते पक्षासोबत नसल्याची टीका काँग्रेसकडून केली जाते। क्या उन्होंने दिल्ली में लोकपाल लागू किया? कहां गए योगेंद्र यादव, उनके जो सबसे निजी साथी थे जिन्होंने मूवमेंट चलाई थी? कहां है प्रशांत भूषण? कहां है कुमार विश्वास? कहां है सैकड़ों हजारों वो लोग जो इंडिया अगेंस्ट करप्शन में उनके साथ थे? क्योंकि उन्होंने देख लिया कि इम्पोस्टर जो है वो कभी भी असली नहीं हो सकता। कांग्रेस ने केवल और केवल बीजेपी की सरकारें बनाने में मदद की। बीजेपी के लोगों के साथ बीजेपी, कांग्रेस एक तरह से फीडर कार्डर बन गया है। लोग कांग्रेस ज्वाइन करते हैं और फिर बीजेपी के एमएलए बन जाते हैं, बीजेपी कांग्रेस के एमएलए बन के उधर चले जाते हैं। कांग्रेस ने गारंटी दी है लोगों को गोवा के कि आपकी हर वोट विल बी सेफली डिलीवर्ड टू बीजेपी। गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे केले जात आहेत। गोवेकर मतदारांना आपलंसं करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केला जातोय। वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत। पण गोवा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि आपमध्ये चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे एवढं मात्र खरं। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, गोवा।
निवडणूक म्हटलं की आलिशान वाहनांचा ताफा आणि कार्यकर्त्यांचा फौज फाटा असं चित्र तुम्ही आजवर पाहिलं असेल. पण आता कोरोना काळात विधानसभेची निवडणूक होत असल्यामुळे प्रचारावर बऱ्याच प्रमाणात मर्यादा आलेल्या आहेत. कोर्टाच्या आदेशामुळे मोठमोठ्या जाहीर सभा घेण्यावर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे आता उमेदवार असो की पक्षाचा मोठा नेता, प्रत्येकाला दारोदार जाऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनाही घाम गाळावा लागतोय. देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं काही निर्बंध घालून दिल्यानं जंगी सभा आणि मेळाव्यांवर बऱ्याच प्रमाणात मर्यादा आल्यात. त्यामुळे आता नेत्यांना व्हर्च्युअल अर्थात आभासी सभा आणि दारोदार जाऊन मतांचा जोगवा मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही सध्या तेच चित्र पाहायला मिळतंय. शुक्रवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घरोघर जाऊन प्रचार केला. गोव्यातल्या मुरगाव या विधानसभा क्षेत्रात राहुल गांधी यांचा डोर टू डोर प्रचाराचा दौरा सुरू आहे. आपण बघतोय 4 घरं भेटून झाल्यानंतर त्याच्यानंतर आत्ताची ही दृश्य ज्यात राहुल गांधी आता आणखी पुढच्या घरी चाललेले आहेत. गोव्यात काय पण एकूणच पहिल्यांदा असं होतं की इतका मोठा नेता हा पहिल्यांदा लोकांच्या घरी जाऊन मतांचा जोगवा मागतोय. एरवी निवडणूक प्रचार म्हटलं की राष्ट्रीय पातळीवरचे नेते केवळ जाहीर सभा आणि रोड शो मध्ये दिसायचे. त्यामुळे केवळ उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाच दारोदार जाऊन प्रचार करावा लागायचा. बड्या नेत्यांकडून ठराविक मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या जायच्या. त्यामुळेच अशा सभांना मोठी गर्दी जमण्याची कसरत नेत्यांना करावी लागायची. पण कोरोनामुळे निवडणूक प्रचाराचं सगळं चित्रच बदलून गेलंय. आता राष्ट्रीय नेत्यांनाही दारोदार जाऊन मतं मागण्याची वेळ आली आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात घरोघर जाऊन प्रचार केला. तसंच त्यांनी पत्रकही वाटली. राष्ट्रीय पातळीवरचे नेते प्रचारासाठी आपल्या दारात आल्याचं पाहून मतदारांनाही आश्चर्य वाटलं नाही तर नवल. आजवर केवळ टीव्हीवर पाहिलेल्या नेत्यांना समोर पाहिल्यानंतर अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही. ते विचारत होते आम्हाला, तुम्ही नोकरी कुठे करतात, तुमची आई कोण आहे, हे घरात कोण आहे, भाऊ तुमचा काय करतो, कसं काय आहे तुमचा काँग्रेस जेव्हा जिंकून आली तर तुमचा हे मेन हे काय आहे. मी म्हटलं आम्हाला एम्प्लॉयमेंटचा खूप हे आहे म्हणून, इश्यू आहे म्हणून. आजचा दिवस एकदम मोठा होता की राहुल गांधी आमच्या एक्साइटेड वाले. बहुत ही अच्छा दिन आहे. आम्हाला पण छान वाटलं. निवडणूक प्रचार आणि आलिशान वाहनांचा ताफा हे आजवर जणू समीकरण बनलं होतं. मोठा लवाजमा घेऊन उमेदवार प्रचार करायचे. पण आता उमेदवार आणि मोठ्या नेत्यांसमोर पायपीट करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सध्या गोव्यातही हेच चित्र पाहायला मिळतंय. गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ज्या महत्त्वाच्या फाईट्स आहेत त्यामधली एक मुख्य फाईट किंवा मुख्य लढत असणार आहे ती गोव्याचे सीएम प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ, तो म्हणजे साखळी मतदारसंघ. घरोघरी जाऊन लोकांकडे मतं मागतायत ते सध्या. गोवा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरल्यानं जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांकडून केला जातोय. पण कोरोना निर्बंधांमुळे दारोदार जाऊन प्रचार करताना उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक होतीये. प्रणाली कापसेसह स्वाती लोखंडे डोके, न्यूज 18 लोकमत, गोवा. गोव्यातील मांजरम समुद्र किनारा पर्यटकांना नेहमीच खुणावत आलाय. मांजरे मतदारसंघात हा समुद्र किनारा असून इथल्या निवडणुकीतील राजकीय लढत अनोखी ठरली आहे. भाजपच्या आजी आणि माजी नेत्यांमध्ये इथे प्रमुख लढत आहे. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. गोव्यातील मांजरे विधानसभा मतदारसंघ अतिशय सुंदर, नितळ आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले समुद्र किनारे हे या मतदारसंघाचं प्रमुख वैशिष्ट्य.
समुद्रकिनारे असल्यामुळे पर्यटन हाच इथला प्रमुख व्यवसाय सुद्धा आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांचा फटका इथल्या व्यवसायाला बसला. तब्बल 6 महिने इथले समुद्रकिनारे पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर व्यवसाय सुरू झाला, पण त्यावर सुद्धा अनेक निर्बंध असल्यामुळे व्यावसायिक मेटाकुटीला आलाय. तसंच पर्यटनावर अवलंबून असलेल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय. तेन्ना आमी कितें करूंक ना, रेस्टॉरंट आमचे अशेंच आसले, कांय ओपन केले आमी आनी कोणूच कस्टमर ना. मागीर कितें 3-4 म्हयने बसान तांकां कामदारांक सॅलरी दिली आमी, आनी कितें करतले आमी. आमच्या हेका सांगले तरी आयकनात. मागीर आनी कितें सांगपाचें आमी. सगळे फूल आमकां 2 वर्सां जाली लॉस, आनी हे 3रे वर्स लॉस. मैं दीदी की आदमी हूँ. ममता बनर्जी. अरे वा. मैं दीदी की आदमी हूँ, बंगाल ची हूँ. मग यावेळेला दीदीला काहीतरी मतदान पडेल का गोव्यात? नहीं पडणार. का हो? पडणार, थोडा कुछ पडणार, जास्ती नहीं पडणार. हा मतदारसंघ खरं तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गोव्यातील इतर मतदारसंघाप्रमाणेच या मतदारसंघालाही उमेदवारांच्या पक्षांतराचा शाप आहे. निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली होती. भाजपनं विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील महत्त्वाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. त्यामुळे भाजपसाठी ती आता नवी डोकेदुखी ठरली आहे. पण लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ज्यामुळे पक्ष सोडला त्या दयानंद सोपटे यांनीही 2011 मध्ये भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता या निवडणुकीत त्याचं अगदी उलट चित्र बघायला मिळतंय. 2017 मी कोणाला हरवलं, मी नाही हरवलं. हे जे दिसत आहेत ना माझे कार्यकर्ते, ते त्या लोक म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी हरवलंय आणि मला जिंकून दिलंय. परत 2019 मध्ये यांची ताकद, परत 4 मंत्र्यांची ताकद असून सुद्धा माझ्या कार्यकर्त्याच्या ताकदीसमोर ती फिकी पडली, कमी पडली. म्हणून परत 2019 मध्ये दयानंद सोपटेला या मांजरे मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार घडवला. 2017ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत दयानंद सोपटे काँग्रेसमधून निवडून आले. पण 2019ला मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वगृही परतल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सोपटे 7,111 मतांनी निवडून विजयी झाले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2017ला झालेल्या निवडणुकीत दयानंद सोपटे यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना त्यांचा पाडावही केला होता. मूळचे भाजपचे असलेले हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणूनही ओळखले जातात. आपण पुन्हा एकदा विजयी होऊ असा लक्ष्मीकांत पार्सेकर यांना ठाम विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा उमेदवार, भले पक्षाने तिकीट नाही दिली असेल, पण जनतेचा उमेदवार म्हणून जनतेसमोर येणार आहे आणि पक्षाने तिकीट न देता जनतेच्या तिकिटावरती मी निवडणूक लढवणार आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं मी पुन्हा एकदा आमदार बनून गोव्याच्या विधानसभेत जाईन. याच्यात मला तसूभर सुद्धा शंका नाही. मांजरी मतदारसंघाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आधारित आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात इथल्या मतदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. तसंच मतदारसंघातील प्रश्न आजही जैसे थे आहेत. मांजरे हा उत्तर गोव्यातील क्रमांक 1चा मतदारसंघ असून एकूण मतदारांची संख्या ही 31,369 इतकी आहे. या मतदारसंघात 4 गावांचा समावेश होतो. निवडणुकीत हिंदू आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या ही निर्णायक ठरते. या मतदारसंघात केरीम, स्वीट लेक, अरंबोल, मांद्रे अश्विन आणि मोजरेम असे एकूण 6 समुद्र किनारे आहेत. असेच कितें करपाचें ना, कस्टमर कोण ना काय ना, बेश्टे विचार कितें बी सामान हाडटा विकता आनी कांय काम ना आसता तेन्ना कामाक कॉन्क्रीट बिल्डिंगाचे कामाक वयता. तरी आमकां गव्हर्नमेंट कितें बी हेल्प करूंक ना. गोव्यामध्ये सगळ्या महिलांना 2,000 रुपये देतात असं म्हणतात. तुम्हाला मिळतात का पैसे? आमकां पयलीं म्हाज्या घोवाक मेळ, मागीर आतां म्हाका मेळटा 2,000. बरं. आनी काय म्हणना. या मतदारसंघात एकूण 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मगोप आणि तृणमूलने सुद्धा इथे उमेदवार उभे केले आहेत. तसंच गोवा फॉरवर्डने दीपक कळंगुटकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. विविध पक्षांचे उमेदवार असले तरी खरी रंगतदार लढाई ही भाजपच्या आजी आणि माजी नेत्यांमध्ये असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. मांजरातला हा समुद्र जितका शांत आहे तितकाच राजकीय दृष्ट्या हा मतदारसंघ उथळ आहे. यावेळेला या मतदारसंघातून तब्बल 8 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत. इथले मतदार मात्र नेमकं कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात आणि कोण जिंकून येतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मांद्रे. ब्रेकनंतर कौल कुणाला या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एकेकाळी गोव्याच्या राजकारणात सक्रिय असलेले रेमो फर्नांडिस आता राजकारणापासून वेगळे झालेत. गोव्याच्या राजकारणात घोडेबाजार वाढला असल्याचं मत रेमो फर्नांडिस यांनी व्यक्त केलंय. This is not politics. This is just a marketplace, commercial selling of themselves. Not even marketplace, a whole joint place selling of themselves. Human beings selling themselves. It's very sad. This is what politics is. At least prostitutes are selling their bodies. These guys are selling their minds and their hearts and their morals and ethics, everything. A prostitute doesn't do that. So I can't even call them prostitutes, but they are worse. You have joined the Aam Aadmi Party also a few years ago. Are you still active in? Not at all, not at all. I stopped a long time ago. I stopped a long time ago being active in any way. After I decided, in fact, to move to Portugal, to move half time to Portugal, I totally, went out of Indian politics or anything. दरम्यान न्यूज 18 नेटवर्कच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांच्याशी बोलताना रेमो फर्नांडिस यांनी राजीव गांधी यांच्या पत्राची एक आठवण सांगितली आहे. यहाँ पर मैं अपने व्यूअर्स को बताना चाहूँगी कि रेमो ने जो है राजीव गांधी जब प्राइम मिनिस्टर थे उनके सामने भी एक गीत गाया था जिसको देखकर जो है राजीव गांधी बहुत ही इम्प्रेस हो गए थे. सो रेमो, व्हाट वाज दैट इंसिडेंट? The incident was Rajiv Gandhi coming down to Goa to inaugurate something, and the Goa government asked me to sing at that show which was held for him. And the Goa government knew my penchant for being very outspoken in front of all authorities. So they warned me, listen Remo, please don't upset, don't sing anything or say anything to upset Rajiv Gandhi. I promised them. And I sang a song which did not upset Rajiv Gandhi at all. It upset the Goa government. Because I told Rajiv Gandhi, please come to Goa every year, not just once in a while, come every year. Why? Because every time you come down, the Goa government repairs our roads and paints our buildings and also please come every year. दरम्यान जाता जाता पाहुयात रेमो फर्नांडिस यांचं हे गाणं. Oh Maria Pitache, 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 oh Maria Pitache. Barra da dama mi luzi streti compri, barra da dama mi luzi streti compri. Alegre na entrada me luzi, triste na sair. Alegre na entrada me luzi, triste na sair. Rapariga feia me luzi, não se pode nascer. Rapariga feia me luzi, não se pode nascer. Como a pera verde me luzi, não se pode comer. Como a pera verde me luzi, não se pode comer. Oh Maria Pitache, oh Maria Pitache, oh Maria Pitache, oh Maria Pitache, oh Maria Pitache.